नमस्कार मंडळी. शनिवार आणि नवीन फूड ट्रकची इव्हेंट, त्यामुळे म्हटलं तुम्हाला माझ्यासोबत घेऊन गेलंच पाहिजे. तर यावेळची फूड ट्रकची इव्हेंट होती न्यू जर्सीमधल्या वेस्ट विन्सर टाउनशिपमध्ये मर्सर काउंटी पार्क आहे. या पार्कमध्ये दरवर्षी कल्चरल फेस्टिवल आणि फूड ट्रक रॅली होते. या इव्हेंटचं हे 13वं वर्ष आहे, पण आम्ही पहिल्यांदाच ही इव्हेंट करत आहोत. त्यामुळे तुमच्याबरोबर माझाही हा पहिलाच अनुभव आहे. गौरव, आयुष आणि आयुषचा एक मित्र सकाळी लवकर आले होते, त्याच्यामुळे सगळा सेटअप इथे त्यांनी रेडी करून ठेवला होता आणि ही इव्हेंट करण्यासाठी आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो. इव्हेंटची वेळ होती सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आता इथे कल्चरल फेस्टिवल आणि फूड ट्रक रॅली असल्यामुळे अर्थातच भरपूर फूड ट्रक्स होते. वेगवेगळ्या देशाची संस्कृती आणि त्यांचे पदार्थ इथे खायला मिळतात, त्याच्यामुळे अर्थातच गर्दी होणार होती. सकाळपासून वातावरण ढगाळ तर होतंच, पण पावसाने पण हजेरी लावली. लोकांना पाऊस लागू नये म्हणून लगेच गौरवनी ऑनिंग बाहेर काढले. इथे फूड ट्रक बरोबरच वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल्सही होते आणि अचानक इथे मला मी ज्या शाळेमध्ये काम करत होते त्या शाळेचे ओनर्स भेटले. Nice to see you guys. Nice to see you as well. Best of luck with your food truck. Thank you. Bye-bye. इथे सगळ्या देशांचे झेंडे लावले होते आणि आपला भारताचा झेंडा तर कुठूनही बघा तो उठूनच दिसतो. इथे वेगवेगळ्या देशांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते, त्याच्यामुळे स्टेज रेडी करत होते आणि अधूनमधून पाऊस हजेरी लावतच होता. त्याच्यामुळे इथे बसण्याची व्यवस्था त्यांनी एका तंबूमध्ये केली होती. इथे असलेल्या सगळ्या स्टॉल्समध्ये काही ना काही बघण्यासारख्या गोष्टी होत्या, पण समोर लावलेली बाप्पाची फ्रेम बघून मी या स्टॉलवर थांबले. हा स्टॉल एका भारतीय काका काकूंचा होता आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः बनवल्या होत्या. परत ट्रकवर आले तर इथे हेल्थ ऑफिसर इन्स्पेक्शनसाठी आल्या होत्या. इन्स्पेक्शन झाल्यानंतर ऑर्डर चालू झाल्या आणि पहिल्याच ऑर्डरला हा फीडबॅक आला. सुरुवातच अशी छान झाली म्हटल्यानंतर सगळ्यांनाच एकदम जोश आला आणि कामाला लागलो. आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो की क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता ऑर्डर कमी वेळात कशी पूर्ण करता येईल. इथे आमच्या ऑर्डर्स बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही चालू झाले होते. पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हता, पण तरीही लोक छत्र्या घेऊन, रेनकोट घालून, जॅकेट्स घालून या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. या इव्हेंटसाठी आम्ही बर्गर्स बरोबरच आपली चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी पण ठेवली होती. आपल्या भारतीय लोकांबरोबरच अमेरिकन्सही या बिर्याणीचा आस्वाद घेत होते. वातावरण काही असलं तरी इथे नेमून दिलेली कामं सगळे कामगार व्यवस्थित करत असतात. यावेळी अद्वैनी आणि अद्वैच्या मित्रांनी मिळून लेमोनेड स्टँडची जबाबदारी घेतली होती. आम्ही सगळेच फूड ट्रकवर होतो, पण मग थोडंसं ऊन पडल्यानंतर आयुष घरी जाऊन कारलाला घेऊन आला. तिला ट्रकच्या आतमध्ये यायचं होतं म्हणून ती भुंकत होती. आजही काही सबस्क्रायबर्स आपल्या फूड ट्रकवर आले होते, त्यांना मनापासून धन्यवाद. फायनली 8 वाजता इव्हेंट संपली. म्हणजे 7 वाजताच टायमिंग होतं, पण आम्हाला थोडंसं आवरायला, क्लिनिंग करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आता 8 वाजलेले आहेत. आता घरी निघालोय आणि कारला माझ्याबरोबर आहे. खूप दमायला झालंय, सकाळपासून आम्ही काम करतोय, आता घरी जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.